नमस्कार मित्रांनो, आज आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आमची गावची यात्रा आहे, मेन यात्रा। आज मटण हिती करणार आहे आज आम्ही। चला आज मटण बघू। तर मित्रांनो नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं। तर बघू शकता आज मी गावाला आलो आहे, तुम्हाला दाखवलं नाही कारण की घाई गडबडीत गावाला आलो आहे। तर मित्रांनो आता मस्त मस्त ब्लॉग येणार आहे, माझी परीक्षा चालू होती म्हणून मी ब्लॉग बनवू शकलो नाही आणि डायरेक्ट आता गावाला आलो आहे। यायचा काही ब्लॉग बनवला नाही कारण की खूप घाई गडबडीत झालो, म्हणजे रात्री ठरलं गावाला यायचं आणि डायरेक्ट बसमध्ये बसून आलो। तर मित्रांनो मस्त मस्त ब्लॉग येणार आहेत, आत्ताच लाईक शेअर सबस्क्राईब करा। हां मित्रांनो चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर आता मित्रांनो आता मी इथं एका गाडी वडी पार्किंग करायला इथं उभं हे असं लावलं, थांबा दाखवतो। हे बघा मित्रांनो असं शेड टाईपचं असं लाईट बीट लावून असं इथं गाडी पार्क करायला उभं केलं। हे आमचं घर आहे आणि इकडं शेती आहे। तर आम्ही इथं आलेलो सावलीत शेती बिती बघायला। आहे बघा पुन्हा आता इथले शेती बिती काढलेले, लास्ट टाईमच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, हे सगळं भरलेलं होतं। आता काहीच नाही। तर आता मित्रांनो आत्ताशी जे आंघोळ झाले, चहा बी पिलोय। तर आता बघू काय करायचं आहे पुढं। आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, आज आमच्या गावची यात्रा आहे, म्हणजे आमचा कुलदैवत, म्हणजे कुलदैवत नाही बोलणार, जे आमच्या गावचा पूर्ण देव आहे ना भुतवेश्वर, त्याची यात्रा आहे। तर मस्तपैकी आज आपण यात्रेत फिरणार आहे। तर ब्लॉगला लयच मजा येणार आहे, आजच्या ब्लॉगला फनी होणार आहे कारण की माझे सगळे मित्र भाव वगैरे सगळे आलेत। हे बघा एक भाव तर इथंच उभा आहे। तर मित्रांनो एकदम मजा येणार आहे। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, स्टार्ट करूया। तर चला मित्रांनो आता चहा बी सगळं पिलो आहे आत्ताशी, मगाशीच मी उठलो, म्हणजे यात्रा आहे तरी पण एवढा लेट उठलो, जाऊ दे त्याचं काय नाही। तर आता उठलो आहे, आता मस्त चहा पिलो। तर आता बघूया फिरूया जराशी। तर मित्रांनो आता एकदम तुम्हाला काय दिसत असेल, ऊन लय गावाला, काय ऊन आहे एकदम खतरनाक ऊन। रात्रीची तेवढीच थंडी आहे, सकाळचं तेवढंच ऊन आहे। आता चाललो आहे मेन गावात, म्हणजे इथं एकदम चौक असतो ना असा गावातला, असं चौकात चाललं आहे। तिथं सगळं सामान असतं ना, म्हणजे सामान विमान घ्यायला येतात लोक, सगळे दुकानं विकानं। तर तिथं चाललो आहे वडापाव खायला, मस्तपैकी वडापाव खाईन आता। बघू शकता इथं शॉर्टकट मारत मारत चाललो आहे इथं। हे बघा छोटीशी वाट आहे, इथून चाललो आहे। तर चला जाऊया आता, बघू लय काय दिसतोय हे मी, तसं मी लय गोरा आहे पण। तर इथं गावात आलो आहे, हे बघा आमच्या गावचा रथ, हे आमच्या गावचा रथ आणि इथून स्टार्ट होतं एक मेन गाव, म्हणजे गावातलं एकदम, म्हणजे बाजार वगैरे सगळं इथं भरतं, मार्केट वगैरे। तर बघा सगळे स्टॉल लागलेत, ते ओपन होतील संध्याकाळी, आत्ताच ओपन करायला सुरुवात केली। चला मग बघूया आता। मी तर चाललो आहे आता देवळात, चाललो आहे पाया पडायला, परत ना काय टाईम नाही भेटणार, गर्दी खूप आहे ना, मग आत्ताच चाललं आहे। बघा स्टॉल वगैरे लागलेत। मित्रांनो इथं गावात आलो होतो, हे मंदिर आहे साईडला आणि इथं गजी चालू आहेत, गजी। हे मंदिराच्या पुढं खेळ असतात, ते परंपरा असते। हे बघा तर मित्रांनो आता इथं चालू आहे देवळात, बघू शकता श्री ठिकाणी दर्शन झालंय आमचं। इथं खूप कालवा आहे आणि इथं बघू शकता इथं देवळात 5 राऊंड काढायचे असतात गोल फिरून, आता तेच करतं। इथं बघू शकता छोटे छोटे देऊळ पण आहेत, देवळाच्या आत देऊळ आहेत। तर मित्रांनो आता हे फिरतो इथं, तर मित्रांनो आता इथं राऊंड मारतो, एवढं गरम आहे ना। हे बघा ठिकठिकाणी देव आहेत, इथं जेवण चाललंय आणि इथून एक राऊंड नाही चल, इथून एकदम गरम आहे, इथं पण जेवण, इकडं पूर्ण जेवण चालू आहे साईडला। अजून एक आता राऊंड मारतो।
पाया बिया पडून आलोय तर वडापाव खायला आलो. तो वडापाव खातो 2-2 मग घरी जाऊया. आता वडापाव इथलं एकदम मी जाऊन तुम्हाला माहिती आहे वडापावची प्राईस किती असते. जास्तीत जास्त 10 रुपये. जास्तीत जास्त बोलते कमीत कमी 10 रुपये, जास्तीत जास्त 20 रुपये, तर 7 रुपयाला वडापाव. तिथं वडापाव आले ते बघा. वडापाव मस्तपैकी खातो आता. त्यांना आता सरबत प्यायला आलं बघा. सरबत पितो 5 रुपयाला सरबत भेटते. 5 रुपयाच्या छान टेस्ट एकदम एक नंबर. तर मित्रांनो आता हे बघू शकता स्टिंग घेतले. स्टिंग पीत चाललो आहे घरी आता. ऊन बघा किती आहे इथं. एकदम डेंजर ऊन आहे, डेंजर खतरनाक. स्टिंग पितो आता मस्त वेळ. तर आत्ताच घरी येऊन बसलो इथं सोफ्यावरती. थोडा वेळ रेस्ट करता. इथं कसले गरमी आहे, कडक आहे एकदम ऊन. हे बघा बाहेर एकदम कडक ऊन आहे, कडक. तर मित्रांनो आता जेवाय बसले मस्तपैकी. चिकन मटन केलंय. जेवतो मस्तपैकी एकदम कुस काढून खातो. तर मित्रांनो मस्तपैकी एकदम मटन चिकन खाल्लेलं आहे. एकदम म्हणजे गावाला एकदम गावचं मटनच वेगळं लागतंय. तर मित्रांनो आता मस्तपैकी खाल्लंय. आता बसतोय थोडंसं. बघू लाईव्ह ऊन नाही ते व्हायचं करत झोपतो बिपतो. उन्हाचं काय करायचं. हे बघा पिल्लू गाईचं. हे बघा गाई. हे बघा म्हैस. तिकडं पण गाई आहेत. हे बघा म्हैस कशी बसले बघा. झोपलेत ते. सगळ्यांना डिस्टर्ब करायला नको. थोडंसं आलं की लगेच उठते ते लोक. तिकडे पण कुत्रा झोपलाय. तिकडे बकरी वगैरे सगळे झोपले. तर आमचे बकरे आहेत खूप सारे. चला आता आपण डिस्टर्ब करायला नको. त्यानंतर आता चाललोय फिरायला गावात. अरे काय दिसतंय पुसतो व्हायचं. हां तर मित्रांनो आता चाललोय गावात. यो बाका भाऊ आलाय. हाय गाईज, आज मी गावाला आलोय रोहित पशी. गेट कालवला काय एवढंच एवढंच. चला मग गाईज आता गावात चाललोय परत 10 मिनिटाचं. आता जे काहीतरी खायला चाललोय. हे कुठं चाललाय. अरे 10 मिनिटाचं काय काम आहे. ए हमरा बाय देखो नाही मराठीत बोलायचे. मराठीत बोल. आमचा भाऊ मोहित. कुठं चाललंय मोहित. हे लगेच ये मागे. हां कुठं चाललंय पण. हे घे मोबाईल घेऊन जा. मोये मोये गाईज मी आलोय आज आंबवड्याला. तुम्हाला यायचंय ना एसटीचं तिकीट काढा मग या. तो गाईज आय एम वे टू. अरे मराठीत बोलचित. भावांना कसं वाटतंय झालं. आत्ताच मी मटण घालले. मटण सोडून आलं. चला सोड आहे. खाऊन पिऊन सोडून आता निवांतपैकी चाललोय. तुमचं झाला का टॅग करून पटो. टॅग नाही रे कॉमेंट. कॉमन करून पटो. टॅग करून इथं आलोय बघा. किती क्राऊड झालाय. पूर्ण भरलंय सगळं. सगळं भरलंय गाव आता. तो गाईज आपण कशासाठी मंचुरियन खाण्यासाठी आलोय आम्ही. मंचुरियन खायला. मंचुरियन खायला या खाया. तर आता मंचुरियन आलंय. तिकडं खातो आता मस्त. तू काय कोबी टाकतोय काय माझ्या ह्याच्यात. डिग लावलाय माझा खातोय ना. ते ॲड व्हायरल होते ना. मोठा ट्रॅक्टर मोठी कार. ते बघा हे आमच्या गावातूनच व्हायरल झालं आहे ना. आपल्याच गावातून व्हायरल झालंय ना हे. हा आपल्याच गावातून आहे. चेन्नई फॅनसाठी आणि RCB फॅनसाठी खास. मित्रांनो आता स्टिंग घेतलं प्याला. तर स्टिंग पितो मस्तपैकी. रोहित काय दारू. आणि हे मला हलवून दिलंय. अरे स्टिंग पिऊन कम्प्लीट झाली. आता मित्रांनी बसले नाही इथं खाली. इथे कलाकारी बघा. हात लावला आणि हात पकडायला गेले. नकच लागली. सगळे रक्तच यायला लागलं. आता आम्ही गावातून आलोय.
आता चाललोय आम्ही तिथं पोवायला शिकलो ती विहीर बघायला चाललो तर पाणी आहे का नाही मग पोवायला जाऊ द्या पण मला तर तुला काय वाटतं पाणी असेल पाणी तर नसेल उन्हाळा चालू आहे त्यामुळे. तुला काय वाटतं असल तर ढग बघा कशी झालेत सूर्य मावळतो तिकडं हे बघा पूर्ण एकदम मस्त चाललोय आता चालत तर इथं बघा ही विहीर आहे आणि इथं विनीत चाललाय हे बघा पूर्ण खाली आहे पाणी शिवाय जाईल मग ते काय पूर्ण खाली पाणी हे बघा मस्त एकदम झाड आहेत बाजूने इकडून रस्ता आहे असा पूर्ण पायऱ्यावरून खाली जायचं खाली बरं का झाड पूर्ण वरपर्यंत पाणी असते तिथपर्यंत पाणी असते पण आता बघा किती खाली आहे होऊ नाही शकत त्याच्यात उन्हाळा चालू आहे. गाईस तुम्हाला किती लोक दिसत आहेत दिसणार एक दोन. आणि दोन आता बघा ह्यो तिसरा पण आहे. तर आता आम्ही तिघत चाललोय गावात परत एकदा. यात्रेसाठी आता आम्ही जाणार यात्रेत मस्त मस्त पाण्यात बसावं असं म्हटलं पण पाणी साडी नाही. खाली बघ बघा किती क्राऊड आहे एकदम पूर्ण भरलेला आहे. काय काठी कशाला दांडी रे का ती नाही का खायचं असतं काय लकडा लकडा हा दांडी काय लकडा खायचं म्हणतोय बघू घेऊ जा सरबत पिऊया. एक म्हणतं सरबत पिऊया सरबत आत्ता तर आता बघू फिरतोय पूर्ण भरलंय मित्रांनो आता इथं फिरतोय आणि इथं हे खेळायचं आहे आणि याला आकाश पाण्यात बसायचं आहे घेणारच नाहीत परिवार सगळ्या उड्या मारतात ना हे नळाला बसायचं ह्यांना बसायचंय जावा बसा भूतवेश्वर मंदिर नेता आलाय कुठला गोरे कोणतरी घोरे आलाय घोरे कोणतरी आपल्याला काय आता इथं पाणीपुरी खातो आम्ही आता इथं बसलोय पाणीपुरी खायला आता पाणीपुरी कधी येते काय माहिती गर्दी आहे दिसतोय का हे दिसतच नसेल बघू शकता इथं पाणीपुरी घेतले खायला आता खातो मस्त आता पाणी पण एक्स्ट्रा मिळायला लागलं बघ 50 मीटर 100 मीटर काय दुनिया बदल गई आईस्क्रीम खातोय काय आईस्क्रीम खायला आलोय आता मी बघू शकता डबल फ्रुटी घेतले स्प्राईट घेतली त्यानं परत आईस्क्रीम घेतली मित्रांनो आता वडापाव खायला आलो शेवटचा आला घरी जायचं कारण की आता घरी जाऊन जेवायचं पण मटण पण खायचं होय उचललं लगेच खावा मी पण खातो मित्रांनो आता शेवटचं वडापाव खायचं नाही तर पोटात काही जागा नाही राहणार मटण खायचं घरी जाऊन या खायला मित्रांनो आता घरी चाललोय आता घरी जाऊन जेवायचं पण आहे आता निघालोय घरी आता किती वाजले रे 9 वाजले आता घरी चाललोय अंधाराचं कुत्रे असतात मध्ये काय आपल्याला मोहित आहे सोबत हे बाबा भूत बित दाखवू नको मित्रांनो आता शतपावलक करायला चालू आता जेवलो आता दिसत ना काय तू दिसतोय ना भाऊ मी एवढा शतपावलक करत चाललोय आता किती वाजले रे 12 वाजायले 12 वाजले आणि आम्ही रस्त्यावरती फिरतोय बघ चला मग तर मित्रांनो आता 1 वाजायला आता आम्ही घरी चाललो झोपायला तिघं एकत्र झोप चला आता झोपतो गाईज निकी बघा आमची कुत्रा शेक हँड डोळे कसे चमकतात निकी ओके मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता 1:30 वाजायला आता आम्ही झोपतोय सगळे तुम्ही पण झोपा आता मस्त ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहीतच आहे काय काय करायचं आहे भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगसोबत आता सध्याच्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ऑन करा हां तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला पण ऑल करून ठेवा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय